श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे नक्कीच होत असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेत आल्यानंतर कधी कधी स्वामींचे चमत्कार स्वामींचा अनुभव हे एखाद्या भक्ताच्या बाबतीत उशिरा येत असतात, तर काही भक्तांच्या बाबतीत लगेचच येत असतात. एवढाच फरक आहे. परंतु श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना किंवा त्यांची भक्ती करत असताना कधीच कोणताच भक्त हा बिना अनुभवांचा राहत नाही. उशिरा का होईना, परंतु स्वामी त्या भक्ताच्या बाबतीत चमत्कार हे नक्कीच करत असतात. कधी कधी भक्ताच्या नकळतपणे देखील स्वामी त्याला एखाद्या संकटातून बाहेर काढत असतात किंवा कधी कधी एखाद्या गोष्ट त्याच्या बाबतीत घडून जात असते, परंतु त्या भक्ताच्या लक्षात येत नाही. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. कारण स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हीच विचार करा, असे म्हणणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कसे एकटे सोडतील? स्वामींची सेवा एकदा करून तर बघा, मग तुमच्या लक्षात येईल की स्वामी हे काय आहेत. कारण ज्या लोकांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केलेली आहे, तर त्या लोकांना माहीत आहे की स्वामींचे चमत्कार हे काय असतात. प्रत्येकाने अनुभवलेला आहे. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी क्वचित एखादी स्वामी भक्त राहिले असतील, परंतु त्यांच्या देखील बाबतीत स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. कारण स्वामींना हे नेहमी देणं माहीत आहे आणि स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. अशक्य ही शक्य करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे स्वामींच्या सेवेत आले ना की खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहे. तर त्या ताई या विरार येथील आहेत. चला तर या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे सुंदर असा चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. कशा आहात? बरे आहे ना? हो, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात ताई? मस्त. स्वामींचा आशीर्वाद हा हा. आहे ना? हो ना, मस्त. हा ना. हो. बोला ना ताई. अनुभव चालेल ना. सांगायचा आहे? आ? अनुभव सांगायचा आहे ताई? हो, सांगायचं होतं हा हा, बरं बरं. की मी आता संक्रांतीवर आली ना, त्याच्यानंतर मी गेलीच आहे ना घरी. हा हा. तर मग त्यांनी नाव काय सांगायचं? केलं मला. नाव सांगायचंय का तुमचं ताई तुम्हाला? नाही, मी मध्ये सांगितलं ना विरारवरून बोलते. बरं बरं, चालेल. फक्त विरार हा. म्हटलं तरी काय हरकत नाही, पण काहीतरी हो हो. सांगावं लागतं ना. हा हा हा. हा, ती बोला. मध्ये मी अनुभव दिलेला तुम्हाला हो हो, फोटोचा. आहे. आहे की माहिती. तुमचे अनुभव भरपूर आहेत ताई. हा. तर हम्म. ते ना आता काल मी बरेच दिवस गेली नाही ना, हा हा. तर ते टेन्शन आहे सगळं. म्हणून बंद करूया काहीतरी, एकदा सांगूया आपण. आवाज कमी. हा, बोला ना ताई. आवाज येतोय, बंद होतोय मधून. हा बंद आहे ना. आवाज एकदम बंद झाला हो. होय होय. एक मिनिट. बोला ना. हा. तर ते तिथे काय झालं माहितीये, त्यांनी हे केलं, मी गेली नाही ना, तर मला टेन्शन झालेलं, भरपूर टेन्शन झालेलं. आणि काल मला नाही ना जीव नुसता घाबरत झालेला एकदम. म्हणजे असं रडायसारखी परिस्थिती. अक्षरशः मी रडली स्वामींचा फोटो घेऊन मोबाईल मध्ये. एवढी रडली ना की मला असं वाटलं माझं काय होते काय माहिती, काय होते काय माहिती. आणि ह्याचा 2 दिवस फोनच नाही मला लागला माझ्या मुलाचा. ते टेन्शन आलेलं मला एकदम.
रात्री माझ्या ते तिकडे नातू आहे ना एक माझा मोठा कॉलेजला जातो. हा त्याला पण मी फोन केलेला 10 वाजता. मी बोलले बघ रे मामा कुठे दिसतं काय काय माहिती नाही पडत. कालपासून मला फोनच नाही आला त्याचा. बापरे. आणि का केला नव्हता असं फोन त्यांनी? नाही तो मॅच खेळायला वगैरे गेलेला ना. हा दररोज फोन करतात का ते? हा हा हम्म. चालू असतं सकाळ संध्याकाळ अरे वा. माझ्याकडे. हा 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 तर मग काय झालं हा रात्री मी झोपली ना सगळं विचार करून करून झोप. हम्म 11:30 मला त्या नातवाचा फोन आला की हम्म मला कुठे दिसला नाही मामा. हम्म. तर मी बोलले ठीक आहे बघूया पण मला रात्री फोन करू नको असं सांगितलं त्याला. हा हा तर त्यांनी काही फोन नाही रात्री केला आणि मला सकाळी 4च्या अगोदर एवढं मोठं पडलं ना हम्म की मी माझ्या दरवाजाकडे जाऊन वाकून बघितलं हम्म. तर तो पाण्याची बालदी ना भरलेली घेत होता. काय घेत होता? पाण्याची बालदी आहे ना बाहेर भरून ठेवतो हा ना. हा 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 ते काय बाहेर आहे ना नळ तिथे. हम्म. हा तर ते भरून ठेवतो आपण. हा तर ती ना मी असं बाजूला ना तिथे आंबेमातेचं मंदिर आहे. हा तिथून वाकून बघितलं ना हा. तर तो घरी आहे अरे आणि वा. पाण्याची बालदी घेऊन आतमध्ये जात होता. हा हा घरी. तुम्हाला दिसला असं ते? ते दिसला मला स्वप्नामध्ये. हा हा म्हणजे मी तिथपर्यंत पोहोचली हा घरपर्यंत माझ्या. हो. एवढा मोठा. आणि मग ते 2-3 बायका होत्या. हा त्यांना काय काय बोलली मी. तिथे सांगितलं त्याला लक्ष वगैरे ठेवा म्हणून. हा हा आणि तिथून निघाली मग मी. अरे पण वा. तो म्हणजे सावळच माझा स्वप्नात फक्त लांबून पाहिलं? हा त्याची सावळी दिसली. तो पाण्याची बालदी उचलून घरात घेऊन गेला. हा हा मी बोलले हाय हाय घरी आहे हा. अरे वा. म्हणजे टेन्शन. हा तुम्ही काळजी करत हा ना मुलाने फोन केला नाही म्हणून. हा एकदम त्याच्यामुळे टेन्शन मध्ये आणि माझा जीव कसा घाबरत आलेला चालायचा. हम्म. म्हणजे एकदम टेन्शन आलेलं काय होईल असं तसं झालेलं. हा हा म्हणून तर तुम्हाला दाखवलं काही नाही काळजी हा करू. सुखरूप म्हणजे आहे. बघा ना ते समोर दिसते माझ्या अजून पण. म्हणजे त्याची सावळी पडलेली बालदी उचलून घेतलेली. माझ्याकडे क्रीम कलरची पाण्याची बालदी आहे ना हा मोठी. हा हा ती आंघोळीसाठी तो घेतो आतमध्ये हा हा. भरलेली. ती घेतला आणि त्यांनी भरलेली बालदी बघा. अरे पण वा. त्याचं माझ्याकडे लक्ष नाही. मी बघितलं त्यात. हा हा. मग नंतर मी फोन त्याला आला का मुलाचा? हा फोन आला का नंतर मुलाचा मग? हा सकाळी दुपारी आला सकाळी आला. अरे वा. मी त्याला बोलली मी घरी आलेली. बोलतो कधी आलेली. पहाटे पहाटे तुझ्या आठवणीत येऊन गेली. बोलली स्वामींनी काय रे तू एवढं फोन दिला तुला. हो ना हो ना बोलतो तुम्ही. नाही मी मॅच खेळायला गेलेलो हा हा आणि काम नाही ना त्याचं आता हा 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 म्हणून. काम शिकले त्याचं. ती पोरगी लागली ना तिकडे कामाला हा हा. म्हणून. अरे वा. छान झालं मुलगी कामाला लागली म्हटलं. ती लागली ना तिकडे हा तर याला हा बोलतो मी तिथे जाणार नाही. हा तिथे जाणार नाही. हा हा तर ते आता काम शोधतो. हा मला टेन्शन होतं कालपासून त्याचा फोन नाही. फोन करतो ना दिवसभरात 2-3. हा हा हा. त्याच्यामुळेच तर तुम्हाला खूप टेन्शन होतं म्हणूनच आणि त्याला बरं नव्हतं काल. कंबर दुखत होती तर माझ्या बहिणीकडे घरी गेलेला. हा हा तिथे काम वगैरे लावला आणि मग आलेला. ते मला टेन्शन झालेलं काय होते काय माहिती काय हा होते. हा आणि हे बरं नव्हतं हे मला माहिती नव्हतं ना त्याला. हा हा हा. कसं पण असू दे पण काय मुलगा आहे ना. हो ना हो ना. आणि काळजी तर वाटणं साहजिकच आहे ना हो ताई. बघा ना कसं ना. मला बोललं स्वामीने पोहोचवलं तिथपर्यंत. मग मी तुम्ही रात्री काळजी करत झोपताना गेले. तुम्ही तेवढी काळजीच करत होता ना मग तुमची काळजी स्वामींची काळजी म्हणून त्यांनी आणि मी तुम्हाला. काय बोलते हा ही सेवा मी करते ना काय हा म्हणजे ते स्वामी सत्री वाचते ते 3 वेळा. तारक मंत्र. तारक मंत्र पण बोलते. पण हे ना मला उद्या बुधवार आहे ना मग मस्तपैकीला हात लावतो ना आपण. हा आणि खायला पण मला नाही लागते ना इथे त्यांच्याकडे. हा हा. तर मी काय बोलते सकाळी आंघोळ करून लवकर ते केलं तर चालेल ना ते. ते म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय हा हो चालतं ना मग सकाळी लवकर
देवपूजा वगैरे झाली गायत्री मंत्र. की हा हा. देवपूजा झाली की नाही, मी सकाळी लवकर उठणार. हा सकाळी पहाटे तर जाग येतेच मला ना, हा हा म्हणून तेव्हा केलं तर चालेल ना. म्हणजे संध्याकाळी मला कशाला हात लावायला नको, मग मी संध्याकाळी करत नसतात. हो हो चालेल. सकाळी देवपूजा वगैरे लवकर करून 3 अध्याय वाचले तर छान. सकाळी तर उलट पूजा केलेली चांगलीच असते ना ताई. चांगली असते ना. हो 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 हा, ते मला बोललं वाचायचं. ते लिहत त्या दिवशी काय मी लिहत वगैरे नाही. लेखित सेवा वगैरे आहे ना, हा हा 22 दिवसाची घेतलेली आहे मी. हा हा पण मी त्या दिवशी लिहत नाही. ते मी दुसऱ्या दिवशी भरून काढते. हा हा पानं 21 वेळा लिहायचं बोलले. हा हा एका पानावर ना हा 60 वेळा होतं. हम्म. मग ते 50 पानं भरली तर किती होणार? मला गिनती करायला नाही येत. एका पानावर किती? 60 वेळा. 60. 60. हा. 60 म्हटल्यानंतर 50 पानं केली तर थांबा 1 मिनिट. 3000 वेळा होतोय ताई जप. होतंय ना 3000. आता 50. मी ना ते हे केलंय 22 दिवसाचं हे केलंय मी. हा हम्म. ते पानं भरपूर आहेत ना त्याच्यात. हा 50 पानं म्हणून 60 वेळा जप झालाय म्हटल्यानंतर होतंय 3000. अच्छा. हे मला गिनती करायला येत नाही. हा नाही असू द्या. ते मला आणि विचारेल. खरं सांगू का ताई, गिनती करून म्हणजे नामस्मरण करण्यापेक्षा तुम्ही असं करा, स्वामी गिनती करतील ना. हा, मी लिहायचं काम करते. पण माझी 21 वेळाचं तर तानी बोलली आहे ना मी. स्वामींना मी 21 वेळा करीन, तर 21 वेळा ती पानं मी भरून काढणार 21. अरे वा. स्वामी आपलं काम आहे फक्त करत राहणं. किती करायचं, काय करायचं त्यांचे ते कोणाकडून किती भक्ती करून घ्यायचं तेच ठरवतात ना हो. ते मग ती वही आता भरेल माझी. ते आता पुढच्या महिन्यात होईल पूर्ण. हो ना हो. जानेवारी पासूनच चालू केलंय 21 दिवसाची सेवा. हा ते तारक मंत्र 2 वेळा आणि जपमाळ 2 वेळा करते. 1 वेळा वाढत जाते, म्हणजे वाढवत जाते. आज एक केली तर उद्या 7 दिवसात 7 होतात. चालते ना 1 माळे? हो चालतंय. 12 करायला लागतो. नाही तसं नाही. 12 नाही ती करत ताई. 1, 3, 5, 7, 9, 11 वाढवत जायचं. नाही, यापैकी कोणतेही एक केलं ना तरी पण चालतं. आणि असं नामस्मरण काम करत केलं ना, 1 जरी माळ जपली ना तरी पण चालतं ताई. 3 माळी जपतात कोण, 5 माळी जपतात कोण, 7 माळी, 9 माळी अशा पण जपतात. 11 माळी करून, जास्त करून खूप लोक 11 माळी जप करतात. वाढवायचं हे ना वाढवायचं ते आपल्यावर असतं. कारण तुम्हाला बसून किती वेळ दम निघतोय, कंबर दुखते, कोणाचं काय होतं असा प्रॉब्लेम असतो ना. जर तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनेच तुम्ही आपली माळ जप करा. 1 तासात माझं ते होते सगळं. म्हणजे तारक मंत्र 3 आणि ते स्वामी चरित्र 3 वेळा. परत ते दत्ताचं आहे ना 14वा अध्याय. गुरुचरित्राचा. गुरुचरित्राचा तो एक करते 14वा अध्याय. मग ते 1 तास जातो मग. 1 तासात मी बसू शकते खाली, म्हणजे 1 तासभर असं मांडी वगैरे घालून बसते. तसं चालते ना सकाळी? हो चालेल. सकाळी जरी केली ना तरी सकाळची सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचते. म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर सेवा खूप चांगली असते. तेच मी बोलली विचारते यांना चालेल का, तर म्हणजे त्यानंतर हातबोट लागतो ना. हो ना. आपल्या इकडे दरवा दिवायला लागते ना. हो खूप छान अनुभव आहे ताई. तो माझा अनुभव. मला सांगायला येते. नाही एवढं मस्त ना. बघा ना, स्वामींना किती काळजी येते. तुम्ही इकडं काळजी करत झोपला, पण स्वामींनी तुम्हाला तिथं नेऊन दाखवलं तुमचा मुलगा बघ. बघा, हो ना. मला समोर दाखवलं पण. ती पाण्याची बालदी पण निवळ पाणी होतं ते पण चांगलं. हो ना. म्हणजे तुम्हाला तिथं काय चाललंय हे पण दाखवलं, पूर्ण काय काम करतायत ते पण दाखवलं. आणि आता फोन केलेला ना ते.
हा सांगितलं मला त्याने. हा. आज मी घर साफ केलं, अरे वा. कपडे धुतले, मशीन लावली. हा मग त्यावेळेस ते बादली बकेट घेऊन गेलेले बरोबर दाखवले त्यांनी. हा. नाही बघा स्वामींची, चमत्कार कसे नाही. हो ना हो ना, स्वामींची लीला अगाध आहे ताई. हो बापरे, भरपूर. हा हा हा, ते चालेल ताई. सोडत नाही काय, हो तेवढी ना सेवा हो ना करून घेत. हो ना हो ना. आपल्याला मला त्यांना सांगितलेलं तुम्हाला कधी काय करायचं ना तेव्हा करा, माझं मी करत राहणार. हो ना हो ना बस माझं काम मी करत राहणार. हो ना, बरोबर आहे. आपण आपलं काम हा. करायचं, बाकी काय द्यायचं काय करायचं का नाही द्यायचं ते स्वामी ठरवतात ना. ते द्या किंवा नका देऊ, मला काय हे नाही. तुमच्या आहात म्हणून तुम्ही उभी आहे इथे. हो, मी देवाला तेच करते, माझ्या मुलांना आशीर्वाद द्या आणि बस माझे हातपाय चांगले ठेवा, काम करायचं. हो ना हो. मग त्यांच्यामुळे आहे ना, तर आमच्या वेळेच्या बायकांना चालवत नाही, कुठे दवाखाने हे होते. आपण नाही ते काय देवा त्यांच्या कृपेने अजून तरी व्यवस्थित आहे. नाही स्वामींची त्याच्यापेक्षा मोठं सुख काय आहे सांगा बरं ताई. हो, तेच खूप महत्वाचं आहे. शरीर दे काय दे काय नको. हा, शरीर संपत्ती खूप महत्वाची आहे ताई. शरीर हा, शरीर चांगलं असेल तर काय हवंय दुसरं सांगा. मग काय, आणि मी अगदी 9 वाजता बसते माझ्या शरीराला. हा हा, अरे वा. टाइमच आहे माझा 9चा ठेवलेला. काही जण सांगतात ना टायमिंग चेंज नाही करायचा, म्हणून बोलले ह्यांना विचारून घेतो जरा टाइमचं काय चेंज करायचं. एका दिवस म्हणजे रविवार आणि बुधवार. कारण ते मग गॅप पडतो ना मध्ये मग. हो ना, बरोबर. स्वामी क्षेत्र असताना 7 हो ना. 3 म्हणून बोलला असं करूया. त्यांना काही गरज लागत नाही, ते बोलतात माझं नाव तेवढं घ्या बस. हो ना हो ना, त्यांना नाही कधी अगरबत्ती नाही, गुरुवारीच खाली मी अगरबत्ती आणि जायचे. कितीही साधी भोळी सोपी सेवा केली ना तरी पण स्वामी एवढे साध्या मनाचे आहेत की आपल्या भक्तांच्या ओढीला लगेच धावून जातात हाकेला. ते पोटी बघा ना, पोटीचे एक अनुभव येत त्याचा. हो ना हो ना. नवीन झाला लगेच. मी 22 दिवसाची सेवा घेतली म्हणजे माझ्या मुलाचं लग्न वगैरे, म्हणजे माझ्या मनासारखी इच्छा पूर्ण होती. आणि मी 2 शिट्ट्या ठेवलेल्या लिहून, ते डायरीमध्ये ते लिहिते ना मी स्वामीच्या इकडे डायरी, त्याच्यामध्ये 2 चिठ्ठ्या टाकलेल्या. तर मी बोलली बाबा तुम्हाला द्यायचं, हा असेल माझ्या मनातली इच्छा पूर्ण करत असेल तर हा द्या, तर नाही द्या. पण 2दा पण त्याच्यातून चिठ्ठी पडली का आपणच हात येतं. अरे वा. स्वामींना तुमची इच्छा पूर्ण करायची आहे ना. हो, माझ्या मुलाचं लग्न जमू दे. मग जमेल की स्वामी लवकर इच्छा तुमची पूर्ण करतील ताई. करतील एवढं सगळं करतात ना, विश्वास आहे तेवढा. हो ना हो ना. आपण त्यांच्यावर काय सगळं तर काय आता. हो हो हो, करता करविता तुमचे एकच स्वामीनाथ. हो स्वामीनाथ. हो ना, खूप छान आहे ना. असे पटापट जे अनुभव दिला की पटापट येतात अनुभव, नाही. हो ना हो ना. आणि स्वामींचा अनुभव आला की किती आनंद होतो. हो, मला तेच मी आश्चर्य केलं. अरे बोलली नाही काय नाही आणि बोललं बघ एवढं कसं सकाळी खाते झालं. आणि कसं असतं ताई, स्वामींना काही एखादी गोष्ट मागावी आणि त्यांनी द्यावी असं कधीच नसतं ताई. नाही जरी मागितलं तर स्वामींना सर्व काही समजत असते. हो ना, त्यांना माहित आहे त्यांना माहित आहे आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे, भक्ताला कशाची काळजी आहे, त्याला काय वाटतं. प्रत्येक तरी काय नाही बघत त्याला, बघा व्यवस्थित ठेवतात. हो ना. मी तेच करते, मॅडम तुला ना व्यवस्थित ठेवा, बस एकत्र येऊ दे. कसं चाललंय सगळं, काय सगळं चाललेलं आहे. दुसरं काय करायचं आणि काय घेऊन जाणार आहे आपण. हो ना हो ना. हेच ना, एवढंच मी घेऊन जाणार आपण वरती जाणार तेव्हा. हो ना, तेवढंच आहे, बाकी काय नाही. माझी पण मला नोट झाली ना.
तिला पण असं ती बैठकीला जायची ना, तर टिक्का वगैरे लावलेलाच नाही कोणी. नंतर आम्ही गेलो तेव्हा तिथे टिक्का वगैरे लावला तिला दी जाताना. स्वामी समर्थांचा असतो ना टिक्का, ते स्मरण वगैरे लावतो तसं, पूजा वगैरे करतो, पण एवढी खास नाही करत. अगरबत्ती वगैरे दाखवतो आणि त्याला बुद्धी द्या बोललं चांगली. चला मग. हो, खूप सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर करते. हो शेअर करते, चालेल? ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते खूप सुंदर आहेत. स्वामींची सेवा करत असताना स्वामींनाच प्रत्येक भक्तांची काळजी असते आणि असे सुंदर सुंदर अनुभव काळजीपोटी स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच देत असतात. कारण जी भक्तांची काळजी असते ती स्वामी त्या भक्तांची इच्छा न कळतपणे खरोखरच पूर्ण करत असतात आणि भक्तांना खूप सुंदर सुंदर असे अनुभव देत असतात. तर या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींनी अनुभव दिलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तर तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला स्वामींनी दिलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण नेहमी करत राहा. कारण जरी वेळ नसेल, काम करत करत सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करून स्वामींजवळ पोहोचू शकता आणि स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. कारण श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे आणि त्यामुळे स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग तुम्हीच विचार करा, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल तेव्हा तुमच्या आसपास हे नक्कीच स्वामी असणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.